आलो होतो साक्षीच्या साईटवर. साक्षी सुरगाण्यामध्ये काहीतरी एक नवीन प्रोजेक्ट कर. आम्ही आलो होतो साक्षीच्या साईटवर. साक्षी सुरगाण्यामध्ये काहीतरी एक नवीन प्रोजेक्ट करतीये. त्याचं काम अजून चालूच आहे. तर ती बोलली चल आपण जाऊन बघून येऊ. हे कसं इथे लाईटचा प्रश्न आहे कारण पूर्ण भिंत डेड वॉल येते ना. टच आहे शेजारच्या घराला. हा बरोबर. त्यामुळे आपल्याला ते इकडे विंडो चान्स आहे आपल्याला. ओके पण मस्त केलंय. म्हणजे खूप सारे रूम काढले आणि स्पेस पण आहे तेवढ्या रूमला. पण ऍक्च्युअल मध्ये आम्ही आलो आणि नेमकी तिथं कोणीच नाही कारण की सुट्टीला गेले होळीमुळे. त्याचं तुम्हाला फायनल लुक नंतर चंचलच दाखवेल येऊन कसं झालं काय ते बनवायचं ते. विंडोज दिल्या तिने मस्त अशा मोठ्या. कारण इथे लाईटला चान्सेसच नव्हते आणि थोडीशी हाईट मोठी. हा पण म्हणजे असं वाटतं असं मोकळं वाटतं बघितल्यावर तर. आणि सेम फ्लोर तिने वरती एक दोन किती दोन का किती एक फ्लोर वरती सेम तसाच आहे. वरती पण जाऊन बघूया. हा होईल ती सॉर्ट. हा ओके एक पायरी कमी झाली वाटतं डायरेक्ट. हा हे बघ भिंती झाल्या ना. चालू होतं का म्हणजे एवढ्याशा जागेमध्ये तिने एकदम प्रॉपर ऍडजस्टमेंट करून त्यांना रूम कुठं कोणता आला पाहिजे ते सर्व एकदम प्रॉपर प्लॅनिंगनी दिलेलं आहे. मी तेच म्हटलं आपले पण खूप मोठी जागा आहे. प्लॅनिंग नाही एवढं. हा पण बरोबर तू बसवला 2 BHK वर 2 बेडरूम हॉल किचन सगळं. जागा फक्त एवढीच आहे तुम्ही बघाल तर. आणि मेन पूर्ण उतार आहे. त्यात उतारामध्ये पण ते स्टेबल केलंय तिने बरोबर सगळं. मग खाली 2 स्टेप्स आले आहेत पण मग ते केलं मी सॉल्व. त्यामुळे आर्किटेक्ट पाहिजे ना एक आर्किटेक्ट पाहिजे म्हणजे प्लॅनिंग ऍक्च्युअल. लोकांचं कसं असतं की नाही आपण कॉन्ट्रॅक्टर कडनंच करून घेऊ. पण हे 5 वर्ष आम्ही का घातलेले असतं ना तर हेच कारण आहे. तर प्रॉपर कमी जागेत स्वप्नातलं घर एकदाच बांधतात. एवढे पैसे खर्च करतात सो थोडस गायडन्स पाहिजे या गोष्टींचं. त्यामुळे प्रॉपर एक आर्किटेक्टने प्लॅनिंग करून दिलेली पाहिजे. म्हणजे छोट्या जागेत पण आपण मस्तपैकी करू शकतो. छान मटेरियल्स गोष्टी असतात. आता मी सगळे मटेरियल चेक करून घेतले कुठल्या क्वालिटीचं त्यांनी वापरलं काय सगळं चेक करून मस्त झालं. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरच पाहिजे होत्या म्हणून मी ते सगळ्या माझ्या पद्धतीने करून घेतले. तसं इथे नाही करून मिळत. सुरगाण्यासारख्या ठिकाणी नाही करून मिळत. तेच एक आर्किटेक्टला मी तर आर्किटेक्टला सगळं माहित असतं की काय गोष्टी कुठं वापरण्यात आल्या पाहिजे. आणि त्याचं फायनल लुक तुम्हाला एक जेव्हा कधी पूर्ण कम्प्लीट होईल 3D लुक आहे तिच्याकडे पण ते बघेल ती नंतर. संस्कृती थोरात चॅनलवर जाऊन बघा नंतर पूर्ण फायनल लुक घराचा. म्हणजे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा म्हणजे मी ऍक्च्युअल आणि 3D मध्ये कसं झालंय ना त्याचा दोघांचा व्ह्यू दाखवतील ते नंतर. हा जसं मी 3D बनवलंय ना तसंच त्यांना एलिव्हेशन पाहिजे. होईल ते होईल. म्हणजे प्रॉपर तसा प्लॅन नुसार तिने सगळं केलंय. फक्त आता राहिलंय नंतर एकदा सगळं लुक झाल्यानंतर येईल पुढे. मला व्हिडिओ बनवायचा. तू पण रील्स शॉर्ट्स बनवायला चालू करून दे तुझ्या हा. चला इकडनं तुम्हाला समोरून मी घर दाखवतो. इथं हिरवा कापड दिसतोय का तुम्हाला लागलेला. हिरवा कापड ही निशाणी आहे घराची. सापडून जातो. हे इथं घर आहे समोर हिरवा कापडवालं. इथून लगेच दिसून जातात आपले घर सगळे गावामध्ये. हे आहे गाव. चला आता जायचं आज नाशिकला. मला मुंबईला रिटर्न जायचंय. जावा आमच्या गावाला जरा. साक्षी तू आता नाशिक चालली. पहिले आपण कसं
सगळे सोबत कंटेंट जायचो हा नाशिकला. आता टायमिंग ऑफिस असतं प्रत्येक जण कामात बिझी झाले. busy झालेलं आहे. हम्म. त्याच्यामुळे मी पण शक्यतो नसती झाली नाशिक सुरगाण्याला पण काळानुसार माणसाला तर ठीक आहे, तू आल्यामुळे तुझं एक तुला एक्सपोजर पण भेटतोय ना, ते काय. नवीन याचा एक्सपोजर पण तुला भेटतोय की म्हणजे आपण प्लॅनिंगचं तुला नाशिकला लगेच एवढे घरं नसते दिलं कोणी ताब्यात, तेच तुला गावाकडे इकडे आल्यामुळे तुला exposure चांगला भेटतो. ते काही गोष्टी चांगल्या पण भेटतात. चला जाऊया आता आपण घरी. Seven hours later. तुम्ही कशा आहात सर्व मजेत ना? मी खूप दिवसानंतर परत तुम्हाला भेटतोय आणि हो आता यात्रेचे जे व्लॉग्स आहे ती सिरीज पण आता संपली आहे. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता आपण भेटूया अशाच नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हू इज आकाश यूट्यूब चॅनलला. बाय. आणि अजून नवीन काहीतरी येणार आहे ते तुम्हाला पुढे हळूहळू जसे व्लॉग्स येतील अजून पुढे त्यामध्ये तुम्हाला समजत जाईल. बाय.